नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो। शेतकरी बांधवांनो, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसाने झालेल्या शेती व पिकांच्या नुकसानीनंतर राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 1,506 कोटी 41 लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे। जिल्ह्यातील एकूण 8,27,118 शेतकऱ्यांचे अनुदान नोंदवण्यात आले आहेत। त्यापैकी 5,40,756 शेतकऱ्यांना 1,002 कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे। अद्याप 85,528 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान जमा करण्यात आलेले नाही। मित्रांनो, तुम्ही जर आपले मागील व्हिडिओ पाहिले असतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लवकरात लवकर तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार नाहीत। आणि तसंच झालं। ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहिले, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवलं होतं, ज्यांनी ई-केवायसी केले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, आणि ज्यांनी व्हिडिओ पाहून देखील अनदेखा काम केलं त्यांच्या खात्यामध्ये आता 1 रुपयाही जमा झालेला नाही। मित्रांनो, आता तुम्हाला काय करावं लागेल ते व्हिडिओच्या माध्यमातून पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत।